नमस्कार, के न्यूज मध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो। संपूर्ण देशात उत्साहाने साजरा होणारा दिवाळी हा सण केवळ रोषणाईचा उत्सव नाही, तर तो आहे सत्याचा असत्यावर आणि प्रकाशाचा अंधारावर विजय। पण हा दीपोत्सव नेमका कधी आणि का सुरू झाला यामागे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा दडलेल्या आहेत। दिवाळीची सुरुवात नेमकी कधी झाली यावर विविध प्रांतांमध्ये वेगवेगळ्या मान्यता आहेत। सर्वात लोकप्रिय कथेनुसार कार्तिक महिन्यातील अमावास्येच्या दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास आणि रावणाचा वध करून पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मणसह अयोध्येला परतले। त्यांच्या विजयाने आणि आगमनाने आनंदित झालेल्या अयोध्यावासियांनी संपूर्ण नगरी दिवे लावून प्रकाशित केली। तेव्हापासूनच या आनंदोत्सवाची दिवाळी म्हणून सुरुवात झाली असं मानलं जातं। दुसरी महत्त्वपूर्ण कथा म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या दुष्ट राक्षसाचा वध केला। त्यामुळे लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्तता मिळाली। दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावास्येला हा आनंद दीपोत्सवाने साजरा केला गेला। या काळात 24वे जैन तीर्थकार वर्धमान महावीर यांना मोक्ष म्हणजेच निर्वाण प्राप्त झालं, म्हणून जैन धर्मीय हा दिवस दीपोत्सव म्हणून साजरा करतात। याच काळात समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी आणि आरोग्याचे देव धन्वंतरी प्रकट झाले, म्हणून धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजन केलं जातं। सम्राट विक्रमादित्यांचा राज्याभिषेक याच दिवशी झाला आणि याच दिवशी विक्रम संवत कॅलेंडरची सुरुवात झाली। म्हणजेच दिवाळी ही एकाच घटनेमुळे नव्हे, तर अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक घटनांच्या स्मृतींना एकत्र आणणारा एक प्राचीन आणि महत्त्वपूर्ण सण आहे। हा दीपोत्सव वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचा, अज्ञानाच्या अंधारावर ज्ञानाच्या प्रकाशाचा आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून साजरा करण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे। आपल्याला माहित असलेली इतर माहिती आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि के न्यूज तर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।